आमच्या सोसायटीत रिडेव्हलपमेंटची तयारी पुढच्या महिन्यात सुरू होणार होती, म्हणून आम्ही बिल्डरने दिलेल्या एका इमारतीत राहायला आलो. घरात सामान नीट लावण्याचे काम चालू होते. तोपर्यंत शेजारपाजारी तर बघितलेच नव्हते. तरी आम्ही आलो त्या दिवशी संध्याकाळी एक आजी येऊन आमची विचारपूस करून व काही लागलं तर सांग हं असं सांगून गेल्या. 2 दिवस मला जराही पुरसत नव्हती. आमचे हे ऑफिसला आणि मुले शाळेत. मी एकटीच घरात सामान लावत होते. 2 दिवस आम्ही बाहेरचेच खात होतो. मुलंही खूप खुश होती. हॉटेलच्या खाण्यावर 2 दिवसानंतर मला जरा वेळ मिळाला. त्यानंतर मला त्या आजीची आठवण आली. त्यांनी मला आपला फोन नंबर दिला होता. तो मी पर्समध्ये ठेवला होता. म्हटलं बघूया, एवढ्या आस्थेने विचारत होत्या. ओळख वाढवावी म्हणून मी त्यांना फोन लावला. हॅलो, मालती आजी आहेत का? मी सरिता, तुमची नवीन शेजारी. अहो थांबा, मी आजींना देतो हं असे म्हणून त्यांनी मालती, सरिताचा तुला फोन आहे, घे लवकर असं म्हणून आजींना आवाज दिला. आतून आले असा आवाज आला. हां सरिता बोल, मी मालती बोलते. झालं का तुझं घरातलं सर्व सामान लावून? हो आजी, त्या दिवशी मी कामात होते. आता तुमच्याशी बोलावं म्हणून फोन लावला. आजी वेळ असेल तर या ना थोडा वेळ. हां येते थोड्या वेळाने. हो, मी वाट पाहते असं म्हणून मी फोन ठेवला. ब्लॉकमध्ये राहणारी माणसं एकलकोंडी असतात असं म्हटलं जातं. त्या मानाने चाळीत बरं असतं. नवीन कोणी आले तर चाळभर गाजावाजा होतो. तसेच चाळीतल्या लोकांना ओळख करून द्यायची आणि घ्यायची खूप आवड असते. थोड्या वेळाने मालती आजी आल्या. येताना 4 बेसनाचे लाडू व चिवडा घेऊन आल्या आणि मला आग्रह करून खायला लावला. त्यांचं प्रेम बघून मला तर माझ्या आईचीच आठवण आली. मालती आजींच्या लाडूंची चव अगदी माझ्या आईच्या हाताच्या लाडवासारखीच होती. मी आजींना बोलूनही दाखवलं. त्यांना खूप आनंद झाला. मालती आजी व त्यांचे पती माझ्या समोरच्या ब्लॉकमध्ये राहत होते. त्यांना 2 मुले होती, एक मुलगा व एक मुलगी. मुलगा न्यूयॉर्कला व मुलगी कॅनडाला. दोन्ही मुलांची 2-2 अशी मिळून 4 नातवंडे होती. मुलं त्यांना नेहमीच त्यांच्या घरी बोलवत असत, पण त्यांच्या मिस्टरांना परदेशात राहायला आवडत नाही म्हणून त्या इथे राहत होत्या. दोघेही सरकारी नोकरी करत होते. आता त्यांना पेन्शन मिळत होती म्हणून सगळे ठीक चालत होते. मुलगा मुलगी आपल्या संसारात परदेशात रमली होती. भारतात त्यांचं येणं जाणं तसं कमीच झालं होतं. नातवंडे लहान होती तेव्हा आजी आजोबा तिथे जाऊन राहत होती, पण आता ती मोठी झाली आणि प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न असायचे, म्हणून आजोबांना तिथे बंदिस्त असल्यासारखे वाटायचे. स्वतःहून कुठे जाताही येत नव्हतं. मोटारगाडीशिवाय पान हलत नव्हतं. आपल्या देशात कसं स्वच्छंदी पक्षासारखं फिरता येतं. आजूबाजूला आपले लोक, आपली माणसं असतात. एकमेकाकडे येणं जाणं असतं. गप्पा टप्पा होतात. वेळ घालवायला अनेक साधने असतात. म्हणून ते दोघे भारतात येऊन राहिले. थोड्या वेळाने मालती आजी आपल्या घरी गेल्या. माझ्या मनात मात्र एक गोष्ट खटकली. त्यांची दोन्ही मुले हल्ली भारतात येत नव्हती. कसं होईल? या आजी आजोबांचं वय वाढत आहे. शरीर कधी दगा देईल सांगता येत नाही. पोटची मायेची मुलं असून जवळ नाहीत. मनात विचार आला, माझ्या आईबाबांची पण हीच गत झाली असती जर मी परदेशी स्थळास होकार दिला असता तर. तसा माझा भाऊ अमोल हा अमेरिकेत शिकण्याकरता गेला होता. त्याला तिथेही चांगली नोकरी मिळत होती, पण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशातच करावा यामुळे तो पुन्हा भारतात आला. सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात असल्याने त्याला वेळ मिळत नव्हता. तरी माझी वहिनी व भाचे आईबरोबर असल्याने त्यांना छान होतं. मीही मुंबईत असल्याने महिन्यातून 1-2दा दादरला जाऊन आईवडिलांना भेटून येत होते. माझी वहिनी व आईंचे चांगले सूत जमले होते. मला तर ती माझी वहिनी नसून मैत्रीणच वाटत असायची. सासू सुनेचे भांडण तंटे नसले की घर कसं नंदनवनासारखंच भासतं. मला सासू सासरे कुणीच नाहीत, कारण मी एक अनाथ मुलांशी लग्न केलं होतं. नोकरी करताना प्रेम जमले. प्रेम हे निव्वळ प्रेम असते. चांगला होतकरू सुशील आणि निर्मळ स्वभावाच्या अनिकेतने माझ्या आईबाबांचेही मन जिंकले होते. आता आमच्या लग्नाला 15 वर्षे झाली होती. आमचा संसार सुखाचा चाललाय.
उणे दुणे काढायला नातलग नसल्याने थोड्याफार कुरबुरी असल्या तरी टोकाची भांडणे होत नाहीत. संध्याकाळी घरी आल्यावर अनिकेतला मी मालती आजीबद्दल सांगितले. त्यालाही आजीबद्दल आदर वाटला. माझे बोलणे ऐकून ते म्हणाले, उद्या रविवार आहे, आपण सगळे उद्या मालती आजी आणि आजोबांना भेटायला जाऊया. त्यानिमित्ताने आजोबांशी ओळख करून घेऊ. ठरल्याप्रमाणे रविवारच्या दिवशी संध्याकाळी आम्ही आजींच्या घरी जाऊन घराची बेल वाजवली. आजोबांनी दार उघडले व म्हणाले, कोण पाहिजे? आम्ही आपले नवीन शेजारी सरिता. असं होय, या. व ते आजीला आवाज देत म्हणाले, मालती, तुझी लेक आली ग तुला भेटायला सहकुटुंब. आजी किचनमध्ये काहीतरी करत होत्या. त्या ओला हात पदराला पुसतच बाहेर आल्या. आम्हा सर्वांना आजी आजोबांचे चरण स्पर्श करून वंदन केले. आम्हाला आलेलं पाहून आजी आजोबांचे डोळे डबडबले. आजीकडे जायचे म्हणून अनिकेतने ताजी फळे व बिस्किटे आणलेली पिशवी आजीला दिली. मालती आजीनेही आपल्या नातवंडांना मायेने जवळ घेऊन कुरवाळले. त्या मायेच्या स्पर्शाची ऊब माझ्या मुलांनाही जाणवली. अजय व स्मिताच्या चेहऱ्यावरून हात फिरवले. ते आम्ही जाणले. तसे आम्ही त्यांना अनोळखीच होतो, पण काही क्षणाच्या सहवासानेच त्यांच्याबद्दल एवढी आपुलकी व जिव्हाळा वाटू लागला की मुले खरोखरच आपल्या आजी आजोबाकडे आल्यासारखे असे वाटू लागले. आजोबांनी आतून खेळणी व पुस्तके आणून अजय व स्मिताला देत होते, तर आजी एक एक डबा उघडून खाऊ मुलांना समोर ठेवत होत्या. दोघांच्या उत्साहाला ऊब आला होता. काय करू आणि काय नको असे त्यांना झाले होते. आपल्या दोन्ही नातवंडाचे प्रेम ती दोघं आमच्या मुलावर ओतत होती. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखाच होता. सुख म्हणजे नेमकं काय असतं ह्याची अनुभूती मला व अनिकेतला त्या दिवशी आली. आजींचे व माझे काय बोलणे झाले होते ते मी अनिकेतलाही सांगितले होते. स्वतः पोरका असल्यामुळे त्यांच्याबद्दल अनिकेतलाही सहानुभूती वाटणे साहजिकच होते. अर्ध्या तासात वापस येऊन म्हणून गेलो होतो, तिथे 2-3 तास आजीकडे कसे गेले कळलेच नाही. अजय व स्मितालाही आजीकडे खूप आवडले. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आणि सुख लाभले होते. रात्री झोपण्यापूर्वी मी माझ्या आईला फोन लावून मालती आजीबद्दल सगळं सांगितलं. अनिकेत, अजय, स्मिता यांना झालेला आनंद सांगितल्यावर आई म्हणाली, छान केले हां, मैत्री वाढव त्यांच्याशी. वयस्कर माणसे मायेची भुकेली असतात. तू मानलेली मुलगी आहे त्यांची. आईचे हे शब्द ऐकून मलाही खूप आनंद झाला. असेच दिवसामागून दिवस चालले होते. दररोज ऑफिसला जाताना अनिकेत न चुकता आजी आजोबांची विचारपूस करून जात असे. बाहेरच्या वस्तू काही आणायच्या तर त्यांना आणून देत असे. आजोबा त्याला नको नको म्हणत, तरी अनिकेत ऐकत नव्हता. कधी कधी स्वतःच्या मर्जीने काही वस्तू आणून द्यायचा. आजोबा त्याला पैसे द्यायचे, पण अनिकेत मात्र, बाबा मला तुम्ही मुलगा मानताना मग पैसे का बरं देता असं म्हणून त्यांना थांबवायचा. अनिकेत अनाथ असल्याचे कळाल्यावर मालती आजी आजोबा अनिकेतला आपला मुलगा मानत असत. कधी आजी आजोबा आमच्याकडे जेवायला यायचे, तर कधी रविवारी आम्ही त्यांच्याकडे जायचो. आजीच्या हातचं माशाचं कालवण अनिकेत व अजयला भारी प्रिय असायचं. त्यासाठी रविवार अनिकेत ताजे मासे आणून आजीला द्यायचा व मुलाच्या अधिकाराने त्यांना हवे तसे त्यांच्याकडून करून घ्यायचा. सोसायटीमधल्या बाकीच्या लोकांना अजब वाटायचे, कारण आता आजोबा सर्वांशी प्रेमाने वागत होते. अगोदर ते इतर लोकांसोबत जास्त मिसळतही नव्हते. आमच्याही सोसायटीच्या लोकांशी ओळख झाल्या. अवघ्या 15 दिवसातच आमचं नवीन जाऊन आम्हीही त्यातले एक झालो. अजय व स्मिताला खूप एक मित्रमैत्रिणी मिळाल्या होत्या, पण नियतीला मात्र काही वेगळंच मान्य होतं. आमचा हा आनंद जास्त दिवस टिकलाच नाही, कारण एक दिवस संध्याकाळच्या वेळी आजोबा फिरायला गेले होते आणि तिथे चक्कर येऊन पडले. तेव्हा बाकीच्या मित्रांनी त्यांना त्यांच्या घरी आणले. त्याच वेळी अनिकेत नेहमीसारखा त्यांच्या घरी डोकावला. तेव्हा त्याला आजोबांना चक्कर आल्याचे कळाले. त्याने तात्काळ त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन लावला. डॉक्टरही लगेच आले. तपासल्यावर त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन सगळ्या टेस्ट करायला लागतील असे म्हटल्यावर अनिकेतने एका मुलाप्रमाणे काळजीने सर्व व्यवस्था केली. रात्रभर तो हॉस्पिटलमध्येही राहिला. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यावर हृदयरोग असल्याचे कळाले.
लगेच ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. त्यांच्या मुलांना खबर कळवावे म्हणून आम्ही फोन लावले, पण दोघांचा कॉन्टॅक्ट होईना. डॉक्टरांनी ऑपरेशन करावेच लागणार म्हटल्यावर अनिकेतने पुढाकार घेतला. त्यांचा मुलगा या नात्याने फॉर्मही भरला. येवाना मालती आजीने आपल्या मुलाला फोन लावला. त्यांच्या मुलीने फोन घेतला आणि आपण किती असहाय्य आहोत हे सांगितलं. आई, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही व मदतही करू शकत नाही. माफ कर मला. मी आकाशला फोन करून सांगते. आजीने त्यांच्या मुलाचा आकाशचा फोन येईल म्हणून बराच वेळ वाट पाहिली. मग त्यांनीच फोन लावला. आई, तुम्ही हट्टाने गेलात ना भारतात? बाबांचे मित्र आहेतच ना, ते घेतील त्यांची काळजी. मी कशाला येऊ आता? पैसे हवे तर सांग, पाठवतो. बाळा, अशा प्रसंगी तू हवास रे. सॉरी आई, आणि मला आता रजाही मिळणार नाही. अनिकेतला हे सगळं कळल्यावर त्याने सगळी जबाबदारी स्वतः घेतली. हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरले. दुसऱ्या दिवशी ऑपरेशनही यशस्वी झाले. 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणार असे डॉक्टरांनी सांगितले. अनिकेतने 15 दिवसाच्या रजेचा अर्ज टाकला आणि सख्ख्या मुलाप्रमाणे आजोबांची काळजी घेतली. आजोबांना हॉस्पिटलमधून सरळ अनिकेतच्या घरीच आणले. मग मालती आजींना पण आमच्याकडे यावे लागले. ये जा करायला त्रास नको व आजीवर ही सगळी जबाबदारी टाकणे बरोबर नव्हते. ते आपले साईबाबा आहेत असे आम्ही त्या आजी आजोबांशी वागत होतो. ऑपरेशन होऊन 15 दिवस उलटले, पण त्यांच्या मुलाचा किंवा मुलीची एकही खबर विचारण्यासाठी फोन सुद्धा आला नाही. पोटची पोरं इतकी कठोर निघतात याचे आम्हाला खूपच नवल वाटले. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना सर्व सुखसोयी लाभाव्या म्हणून झटतात, खपतात, स्वतःच्या जीवाचं रान करून मुलांना वाढवतात, त्यांना त्यांच्या पायावर उभे करतात आणि पंख फुटले की हीच पाखरे एकदाही मागे वळून पाहत नाहीत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. हो, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.